नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी युट्यूब चॅनलवर. तर आज आपण पालक व बटाट्याची भाजी पाहणार आहोत. त्यासाठी इकडे घेतलं मी 2 मोठे बटाटे चिरून. इकडे एक जोडी पालकचं मी थोडी ग्रेव्ही बनवून घेतली. थोडी पाण्यात उकळली, नॉर्मल गरम पाण्यात, व ग्रेव्ही करून घेतली. तुम्ही अशी बारीक चिरून टाकू शकता. व इकडे मोठा एक टोमॅटो चिरून घेतला. इकडे एक मोठा एक कांदा. तर इकडे घेतली हळद. इकडे मी व्हेजिटेबल मसाला घेतला. तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता. इकडे लाल तिखट 1.5 चम्मच. इकडे अर्धा चम्मच मी व्हेजिटेबल मसाला घेतला. अर्धा चम्मच हळद, चवीपुरते मीठ, जिरे, लसण व या मिरच्या फक्त मी ऑप्शनल घेतलंय, तिखट नाहीये त्या. इकडे घेतली मी अर्धा टेबलस्पून. इकडे घेतली मी अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच व्हेजिटेबल मसाला किंवा कांदा लसूण मसाला घेऊ शकता तुम्ही. इकडे चवीपुरते मीठ, 1.5 चम्मच मी लाल तिखट घेतले. 2 अख्ख्या मिरच्या घेतल्या कारण छान दिसतात भाजीत म्हणून, ते तिखट नाहीये. इकडे 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, जिरे व इकडे घेतलं मी तेल. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी तेल घालून घेते. 5 ते 6 टेबलस्पून तेल घेतलं होतं मी. व तेल गरम झाल्यावर लगेच मी त्याच्यात लसण व जिरे घालून घेतले. कांदा, तर कांद्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत मी परतवून घेते मंद आचेवर. तर हे बघा छान गोल्डन कलर आलाय. आता मी याच्यात टाकून घेते. तर कांदे फ्राय झाल्यावर लगेच बटाटे घालून घेतले मी व 2-3 मिनिटं ते पण छान फ्राय होऊ दिले. तर खूप छान लागते ही भाजी व सगळे खूप आवडीने खातात. हळद, व्हेजिटेबल मसाला, लाल तिखट, 2 मिरच्या छान एकजीव करून घेते. व आता चवीपुरते मीठ घालून घेते मी. तर आता घालून घेते मी टोमॅटो, कारण टोमॅटो शेवटीच घालायचे, त्यांना शिजायला वेळ लागत नाही म्हणून. आता घालते 1 वाटी पाणी. तुम्ही हिरव्या मिरच्याही घालू शकता लाल चटणीऐवजी. तर हे बघा वाटीवर पाणी घातलं मी व आता झाकण ठेवते. मंद आचेवर होऊ देते 5 ते 7 मिनिटं. तर हे बघा 5-6 मिनिटं झाले. आपण एकदा चेक करून बघू. तर इझिली आपले बटाटे असे तुकडे होत आहेत. तर या स्टेपला आपण आता पालक टाकून घेऊ. तर हे बघा छान झाली होती भाजी बटाट्याची. आधी शिजून घेतली, मग आता पालक प्युरी घालून घेते मी. 1 जोडी पालक ची प्युरी बनवली होती, कारण त्या निमित्ताने गावीना लहान्यांना व मोठ्यांना तेवढी पालकची पौष्टिकता पण मग भेटते. एरवी आपण पालक खूप विचार करतो कशात खायची वगैरे. तर हिला 2-3 मिनिटासाठी मी झाकण ठेवून मंद आचेवर होऊ देते, मग छान तयार होईल आपली भाजी. फक्त 2-3 मिनिटं मी मंद आचेवर झाकण ठेवून दिलं, कारण भाजी छान एकजीव होईल म्हणून. तर बघा छान झाली होती भाजी. अशा भाज्या तुम्ही नक्की करून बघा. जे मुलं खात नाही तर मग असे त्यांच्या आवडीचे व पौष्टिकता दोघे एकत्र आपण बनवू शकतो. अशा भाज्या मी पाहत राहते नेहमी की काय करता येईल असं. तर खूप छान झाली होती, आवडीने खातात मुलं. तर तुम्ही नक्की करून बघा व कशा वाटतं माझ्या रेसिपी नक्की टाका. व तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करून घ्या. धन्यवाद.